नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत इन्स्टंट पॅन कार्ड मोफत कसे बनवायचे आहे ते. तर चला मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. सर्वप्रथम गुगल क्रोमला जायचं आहे. त्या ठिकाणी सर्च करायचं आहे इन्स्टंट पॅन कार्ड. या ठिकाणी आपल्या समोरची पहिलीच लिंक ओपन होईल. होम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणून त्यावरती क्लिक करायचे आहे व त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. त्या ठिकाणी लेफ्ट साईडला आपण बघू शकता खूप प्रकारचे ऑप्शन्स आहेत, पण त्या ठिकाणी जे इन्स्टंट ई पॅन म्हणून जे आहे त्यामध्ये आपल्याला जायचे आहे. इन्स्टंट ई पॅन कार्ड हे तुमच्या आधार कार्ड बेस असते. यामध्ये तुम्ही तुमचा दुसरा कुठलाही फोटो अपलोड करू शकत नाहीत. जो तुमच्या आधार कार्डला फोटो असेल तोच अपलोड केला जातो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, हे एकदम इझी, सोपं आणि पेपरलेस आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हार्ड कॉपी लागत नाही, कुठलेही डॉक्युमेंट सबमिट करावं लागत नाही व फक्त आणि फक्त आधार कार्डची गरज आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं हे आवश्यक आहे यासाठी. तर या ठिकाणी गेट न्यू ई पॅन आणि चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन आहे. तर आपण या ठिकाणी गेट न्यू ई पॅन मध्ये जाणार आहोत. ही प्रोसेस करता लक्षात ठेवा की तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं हे आवश्यक आहे. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व कन्फर्म करून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. त्या ठिकाणी कन्सेंट क्लिक करून तुमचा आधार OTP घ्यायचा आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती तुम्हाला OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून आय ॲग्री म्हणून कन्सेंट क्लिक करून कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमची प्रोफाईल ही ओपन होणार आहे. पर्सनल डाटा तुमचा तुम्हाला दिसेल. तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID लिंक करायची आहे. जी तुम्ही ईमेल ID आता लिंक कराल, पॅन कार्ड बनल्यानंतर जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा ह्याच ईमेल ID वरती तुम्हाला पॅन कार्ड भेटेल. त्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी आपली प्रोसेस ही पूर्ण होते व त्यानंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर येईल. तो तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी सेव्ह करून ठेवा. त्यानंतर डाउनलोड कसे करायचं, तर बॅक आल्यानंतर चेक स्टेटसमध्ये जायचे आहे व त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पॅन कार्डची फाईल ही त्या ठिकाणी जनरेट झालेली दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट पॅन कार्ड हे घर बसल्या अगदी कमी वेळात व मोफत अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट लागत नाहीत, हे आपण पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच नवीन गोष्टी माहीत करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.